नमस्कार, मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपले न्यूज 24 तास महाराष्ट्र। जुबान है सबसे खतरनाक हथियार, जुबान है सबसे खतरनाक हथियार, उसके पास है नकारात्मक विचार। जुबान बनाती है शत्रु और यार, और जुबान कराती है बड़े बड़े वार। किसी को भी पैसा लाना है तो शिंदे साहब के सामने ही जाना पड़ेगा। फिर आप क्यों नहीं चुनते सनातई को हमारे? किसी को भी पैसा लाना है तो शिंदे साहब के सामने ही जाना पड़ेगा। फिर आप क्यों नहीं चुनते सनातई को हमारे? करना है विकास नगर का तो हमको ही चुनो, दूसरा कोई नहीं है चारा। आजचे नेते म्हणतात की करना है विकास नगर का तो हमको ही चुनो, दूसरा कोई नहीं है चारा। नगर विकास एकनाथ शिंदे जी के पास है, वोट दोगे तो ही मिलेगा पैसा ढेर सारा। मंडळी, बोलता तर सर्वांना येतं, कुणाची जीभ बोलते, कुणाची नियत तर कुणाचा पैसा। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचीही बोलताना भाषणादरम्यान जीभ घसरली। निमित्त होतं अंबड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सना मुस्तकीम पटेल यांच्या प्रचार कार्यालयात। या उद्घाटनाच्या वेळी बोलताना आमदार अर्जुन खोतकर मतदारांना म्हणाले की शहराचा विकास करायचा असेल तर त्यासाठी निधी लागतो आणि नगर विकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे, आणि जर तुम्हाला निधी पाहिजे असेल, या शहराचा विकास करायचा असेल तर शिंदे साहेबांकडेच जावं लागेल, हे लक्षात ठेवा। फिर तुम क्यों वोट नहीं देते हमको, असं ते म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषण करताना बोलताना नेत्यांच्या जीभ घसरणं हे काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही। अनेक वर्षापूर्वी प्रचारादरम्यान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची ही जीभ घसरली होती। मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री जनतेला लक्ष्मी दर्शन होईल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचंही वक्तव्य त्या काळी खूप व्हायरल झालं होतं। आताही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या भाषणामध्ये तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, तुम्ही जर मतदानाला काठ मारताल तर मी तुमच्या निधीला काठ मारेल। एक प्रकारे मतदारांना दादा स्टाईल मध्ये दम भरत, जर तुम्ही आमच्या उमेदवाराला मत दिलं तरच योजनांना निधी देईल, मतदान केलं नाही तर निधीला कात्री लावेल, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असतील पण तिजोरीचा मालक आपला आहे, असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। त्यावर कुरगुडी म्हणून अर्थमंत्री आपलेच आणि चाव्याही आपल्याच हातात, असं विधान रुपाली चाकणकर यांनी केलं। मंडळी, निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे, असा महत्वाचा मुद्दा अधोरेखित करून निवडणूक आयोग कारवाई का करत नाही, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली, मतदान केलं नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपण आहोत, अशी सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी याच नेत्यांचा बेताल विधानाचा समाचार घेतला। मते दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खाजगी संपत्ती आहे का? त्यांच्या बापदादांनी कमावलेली तिजोरी आहे का? सत्ताधारी जनतेला धमकावत आहे, गुंडगिरीची भाषा वापरत असताना निवडणूक आयोगाला दिसत नाही का? अशा वक्तव्याची दखल निवडणूक आयोग घेऊन कारवाई का करत नाही, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे। मंडळी, यासारख्याच
आणखीन काही घडामोडी बघण्यासाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आम्ही तेच दाखवतो जी इतर कोणी दाखवण्याची हिंमत करत नाही. तोपर्यंत मी सचिन माहूर आपली रजा घेतो. धन्यवाद.